स्वागत आहे आपल्या या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर आज आपण टॅली मध्ये परचेस बिल कसं मारायचं ते आपण आज पाहणार आहोत. त्याच्यानंतर व्हाउचर्स मध्ये टॅली कंपनी ओपन करा. त्याच्यानंतर व्हाउचर मध्ये F9 क्लिक करून परचेस व्हाउचर मध्ये डेट डेट चेंज करण्यासाठी आपण काय वापरतो F2. सो F2 ला क्लिक करा. डेट घ्यायची 19/9. सप्लाय इनवॉइस नंबर मध्ये जे आहे ते टाका. मी 100 टाकतो. पर डे अकाउंटने मी नेहा फर्टिलायझर घेतो. यांच्याकडनं आपण परचेस करतोय. सो आपण नेहा फर्टिलायझर घेणार. कंट्रोल ए करून याला सेव्ह करायचं. कंट्रोल ए करा. इथे सुद्धा कंट्रोल ए करा. ते पार्टी डिटेल्स असतात. सो परचेस लेजर मध्ये परचेस अकाउंटच येणार ऑब्विसली, कारण की आपण काय करतोय, परचेस करतोय. तो याला एंटर करा. त्याच्यानंतर काय करायचं, आपण नेम ऑफ आयटम मध्ये काय येणार की बाबा तुम्ही कोणता आयटम समोरच्याकडनं परचेस करताय किंवा जे काही सप्लायर आहेत कोणता माल सप्लाय करत आहे तुम्हाला. सो इथे आपण फॉर एक्झाम्पल साठी आपण काय करूयात, डीएपी आयटम आपण समजा समोरच्याकडनं परचेस करत आहोत. तर डीएपी ला आयटम तयार करताना मी इथे काय काय टाकले, आपण म्हणजे परचेस रेट कुठे टाकला आहे, सेलिंग रेट कुठे टाकलेला आहे मी. सो आधी आपण ते पाहूयात. सो मी बॅक येतो आणि याला कंट्रोल एंटर करून आपण ओपन करूयात आयटम अल्टरेशन स्क्रीन. सो अंडर मध्ये मी काय घेतले, फर्टिलायझर घेतलेलं आहे, युनिट्स मध्ये नोट्स घेतलेला आहे, बॅचेसला नोट्स आहे. आणि अल्ट्रा स्टँडर्ड रेट मध्ये तुम्ही पाहू शकतो, त्याला जर तुम्ही येस केलं. सो मी काय टाकले इथे, स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय असतं, हा परचेस रेट असतो. तर मी इथे काय टाकले, 1 एप्रिल पासून काय टाकले, 1340 हा परचेस रेट आहे. आणि हा रेट कोणता आहे, विदाउट जीएसटी चा रेट आहे. म्हणजे काय होणार, कारण की इथे जे तुम्ही रेट टाकणार, हा इथे रेट टाकायचा नाही, तर नॉर्मल विदाउट जीएसटी चा रेट टाकायचा. कारण की काय होतं, परचेस बिलामध्ये जेव्हा हा रेट होतो ऑटोमॅटिकली 1340, आणि खाली सुद्धा सीजीएसटी आणि जीएसटी सेपरेट येतं तिथे. सो बायफर्गेशन होतं दोघांचं पण, सीजीएसटी आणि जीएसटीचं. मग त्याच्यामुळे आपण इथे कधीच जीएसटी रेट टाकायचा नाही. इथे काय टाकायचा, विदाउट जीएसटीचा जो काही रेट आहे, आता 1340 मधून 18% मायनस करून जे काही रेट येणार आहे तो इथे टाकायचा. ऑब्विसली सेल बिलावरती ते येतच आपल्याला दोन्ही रेट येतात, एक येतो विदाउट जीएसटीचा आणि एक येतो विथ जीएसटीचा रेट येतो. ओके. एमआरपी रेट मध्ये तुम्ही पाहू शकता, मी इथे एमआरपी टाकल्याचे 1500, म्हणजे समोरच्याला आपण विकताना कितीला विकणार, 1500 ला विकणार आहोत. तर आपल्याला 40 रुपये का आलं, मी स्टँडर्ड कॉस्ट मध्ये तो रेट टाकलेला आहे, त्याच्यामुळे इथे 1340 आलेला आहे. सो आपण काय करूयात, आता नंतर हा एक आयटम आपण परचेस केला ह्या फर्टिलायझर कडनं. सो सीजीएसटी घ्या इथे आणि इथे एचजीएसटी घ्या. हा झाला विदाउट जीएसटीचा रेट. ठीक आहे. इथे कधी पण आता एक डेमो म्हणून आपण काय केलं, 1340 हा डॅबचा विदाउट जीएसटीचा रेट आहे. त्याच्यावरती 1340 वरती 18% जीएसटी लागली आहे. 9% सीजीएसटी, 9% एचजीएसटी. सो इथे या रेटच्या कॉलम मध्ये काय टाकायचं, आपण कधी पण विदाउट जीएसटीचा रेट टाकायचा. आणि कधी पण परचेस बिल झाल्याच्या नंतर आपण हे पण पाहायचं की टॅली झालेला आहे का, की बाबा समोरच्याने दिलेलं आपल्याला, समोरच्याकडून आपण जे परचेस माल केलाय त्यांनी जे बिल दिले आपल्याला आणि आपण जे परचेस बिल मारतोय ते दोन्ही सेम आहेत का, हे कधी पण एकदा चेक करा. म्हणजे तुम्हाला लगेच डिफरन्स कुठे येत आहे किंवा काय चुकलं आहे आपल्याला ते लगेच कळून जाईल. सो कन्फ्युज इथे एकच होतं की रेट मध्ये कोणता रेट टाकायचा आहे, जीएसटी सेट का विदाउट जीएसटी. तर काय होणार, परत खाली सुद्धा परत जीएसटी येणार, सीजीएसटी जीएसटी आपण जे बायफर्गेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा परत जीएसटी आली, इथे सुद्धा जीएसटी आली. म्हणजे काय होणार, ते डबल डबल जीएसटी झाल्यासारखं होणार. सो परचेस बिलामध्ये एवढ्याच अडचणी येतात. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतो. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया.